शेतकरी बंधूंनो नमस्कार। मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय। निव्वळ टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा करणे इतकाच आपला उद्देश नाही, तर त्यासोबत मार्गदर्शन करण्याचा आहे। टिश्यू कल्चरची रोपं आणि त्यासोबतचं व्यवस्थापन हे हा जो प्लॉट आणि हा जो घड किंवा हे जे शेतकरी आहेत ते विदर्भातील अकोला जिल्ह्यामधील तेल्हारा तालुक्यामधील हिंगणी बुद्रुक या गावचे आहेत आणि योगेश भास्कर वाघ हे शेतकरी आहेत। आणि इथला जवळजवळ साधारणतः आता सगळे केळीचं क्षेत्र किती आपल्याकडे 2.5 एकर। तर या सगळ्या नियोजनामध्ये आज फक्त 10 महिने पूर्ण होतात। अतिशय उत्कृष्ट म्हणून आपण म्हणजे विदर्भातल्या सगळ्यात टॉपचा प्लॉट आमचा जर म्हणलं तर काही तो वावगं ठरणार नाही अशा पद्धतीचा हा प्लॉट आहे। आणि ज्या पण शेतकऱ्यांना बघणं शक्य असेल तर इथे येऊन बघू शकता। आणखीन 1 महिन्याच्या किंवा 1.25 महिन्यापर्यंत त्याचं हार्वेस्टिंग होईल अशा पद्धतीचा हा केळीचा प्लॉट। आणि या 10 महिन्यातलं ह्या वाघ बंधूंचं काय प्रयत्न आहे हे सगळं व्यवस्थापन आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे। पण तत्पूर्वी विदर्भातील शेतकऱ्यांना मी असं आव्हान करेन, जर तुम्ही टिश्यू कल्चर केळी रोपांची निवड करणार असाल तर असे जे काही आदर्श शेतकरी आहेत वाघ बंधूंसारखे, तर यांचे प्लॉट तुम्ही प्रत्यक्ष बघा। काय घड काय क्वालिटी ह्या सगळ्या गोष्टी बघा। आज सुरुवात झाली 10 पासून ते 15 पर्यंतच्या फनेत। व्हायरस अजिबात नाही। तर शूटिंग काढतोय म्हणून नाही, पण तुम्ही इथे येऊन प्रत्यक्ष पण बघू शकता बागेत की व्हायरसचं प्रमाण हे नाहीच आहे इथं। तर ह्या सगळ्या व्यवस्थापनात 10 महिन्यातले काय प्रयत्न आहेत ते ह्यांच्याकडून आता जाणून घेणार आहे आपण। तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा। नमस्कार, मी योगेश भास्कर वाघ, मुक्काम पोस्ट हिंगणी बुद्रुक, तालुका तेल्हारा, जिल्हा अकोला। बरं, तुमची कौटुंबिक माहिती सांगा, म्हणजे किती भाऊ आहे आणि काय ते? आम्ही 3 भाऊ आहोत। मी सर्वात मोठा, नंबर 2 अर्जुन भास्कर वाघ, नंबर 3 अतुल भास्कर वाघ। अतुल भास्कर वाघ आहे मुंबईला असतात, मोनोरेल मध्ये। आणि मी शेती पाहायचो, शेती करायचो 3 वर्ष मी कंटिन्यू कंद पेरलं। कंदामध्ये सक्सेस म्हणजे जवळपास तेवढं म्हणजे प्रयत्न करून बी सक्सेस आला नाही। तर नंतर लहान भाऊ आला, तो तू कंदच पेरतं आपण वेगळं करून पाहू जनरली। तर मग तुमचा बनाना हाऊसचं जे शोधलं युट्यूबवर आणि ते तुमच्या मार्फत ते माहिती घेतली। तो म्हणे की आपल्याला हे याचं नियोजन करायचं आहे। म्हटलं ठीक आहे। तर नंतर आम्ही त्याच्यानुसार तो बोलला आणि तुमचं बुक केलं। सुरुवातीला आम्ही गोंडा कांदा पेरला होता। नाही, आता सुरुवातीच्या ह्याच्यापासूनच येऊ। सगळं एकूण क्षेत्र किती आपल्याकडे? माझ्याकडे सर्व क्षेत्र 5 एकर। 5 एकर 5 एकर मध्ये तुम्ही पूर्वापार किंवा पारंपरिक काय पिकं घेता? सुरुवातीला एकदम कपासी, सोयाबीन हे घ्यायचो। नंतर मी 2-3 वर्ष आमच्याकडे कंद लागवड सुरू झाली, त्याच्यावर उडलो मी कंद करू सुरू केली। कंद 3 वर्ष केलं पण केवळ खास प्रयत्न करून यश आलं नाही। नंतर गड्यांनी सांगितलं की आपण टिश्यू लावून पाहू। तर मग टिश्यूची तुमचं जो बनाना हाऊसचा आहे ते रोप ऍड केला आणि रोप घेतलं। बरं, आता हा जो प्लॉट आहे हा तो किती क्षेत्र आहे? हा 1 एकर 40 गुंठ्याचा प्लॉट आहे। त्यामध्ये समजा तर 1 एकराच्या ह्या प्लॉट मध्ये यापूर्वी काय पीक होतं? यापूर्वी गोंड्याचा कांदा तो होता। आणि कांदा निघाल्यापासून तुम्ही काय व्यवस्थापन केलं किंवा कसं क्षेत्र तयार केलं सांगा? नांगरणी, वखरणी, काय 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 एवढं काय केलं? कांदा गोंडे तोडून घेतले ते, नंतर त्यात मेंढ्या असं शेळ्या चारल्यानंतर मेंढ्या बसवल्या। नंतर ते कल्टिवेट केलं, जे राहायचं ते मोडून टाकलं। नंतर शेणखत घेतलं 6 टोल्या, ते टाकलं। तर 3 फाळ मारली। 3 फाळ मारल्यानंतर फंटन मारलं। परत मग पाणी पडलं, गवत निघालं, परत फंटन मारलं 1 वेळा। मग पाऊस पडला, काकर तुम्ही सांगितलं, सरांनी सांगितलं काकर काढले 5 फुटाचे आणि त्यामध्ये रोपाची लागवड केली। अंतर आपला किती ठेवलेलं? अंतर 5 बाय 6 तासातलं अंतर 5 आहे, झाडातलं अंतर 6 ठेवलं होतं। तर 6 बाय 5चा हा प्लॉट आहे आणि त्यानुसार आज इथं 1,500 रोप असतील ना? 1460 रोपांचा हा प्लॉट आहे। आणि ह्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये सगळ्यात महत्वाचा एक विषय की शेणखताचा इथं वापर केलेला आहे। आज जे पण काही सगळं नियोजन आहे त्यातला एक महत्वाचा भाग आहे की शेणखताचा वापर हा इथं चांगल्या पद्धतीने यांनी केलेला आहे। आणि शेतकऱ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, फक्त रासायनिक खतावर केळीचं उत्पादन हे येतं, पण काही ठराविक कालावधीपर्यंत, किंवा असं पण नाही की शेणखताचा वापर केल्यानंतर तुम्ही 30 किलोचा घड हा 40 किलोचा भरेल, तसं नाही। फक्त रासायनिक खताची एफिशियन्सी, ताकद वाढवण्यासाठी, जमिनीचा पोत सुधारवण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे। किमान 2 रोपांच्या मध्ये 1 शेणाची पाटी तरी पडणं हे आवश्यक आहे। तर आता पुढे येऊ आपण। तुम्ही लागवड केली, लागवड केल्यानंतरचा जो काही पिरियड होता तो साधारणतः
पावसाचाच असतो. पाऊस म्हणजे 8 जुलै फुल पाऊस होता. त्याच्यामध्ये काय पाणी साचणं किंवा जास्त पावसामुळे काय करता आलं नाही असं काय झालं त्यावेळी? नाही, कसं आपल्या शेतामध्ये पाणी थांबत नाही. जरा थांबलं होतं आपण ते बाहेर काढून दिलं, साचलं होतं पाणी बाहेर काढून दिलं जे साचलं होतं, त्यामुळे काही एवढा प्रॉब्लेम नाही एवढं काही. तर नैसर्गिक अडचण पण ह्या प्लॉटला काय आली नव्हती. त्याचाच परिणाम आहे आज एवढ्या 15 हायएस्टली फाण्या इथं बघायला मिळतात तुम्हाला. तर त्यानंतर आता हे जे व्यवस्थापन आहे की आपल्या माध्यमातून तुम्ही जे खतांचे डोसेस केले ते बेसल डोस किती केले? बेसल डोस 3 केले. आणि आतापर्यंतच्या ड्रीप मधून आळवणे किती सुटले? 8 झाले. 8. आणि घडावरचे फवारे 2 काढले. 2. म्हणजे अजून एक 2 ते 3 फवारण्या पण होतील इथं. अशा पद्धतीचं साधं आणि सोपं व्यवस्थापन. म्हणजे ह्याच्यामध्ये जास्त तुम्ही जर वॉटर सोल्युबलचा वापर करत राहिला तर तुमचा खर्च हा अनादायी. प्लस पॉईंट म्हणजे वॉटर सोल्युबल वापरलेलं नाही, फक्त कॅल्शियम नायट्रेट घेतलेलं आहे. बाकी पण काय वॉटर सोल्युबल नाहीच आहे. बाकी जे डोस आहेत तेच वापरलं, बाकी काहीच नाही. म्हणजे सांगितलं त्या हिशोबाने आपण केलेलं आहे. सगळ्यात महत्वाचा विषय आज विदर्भातल्या शेतकऱ्यांना हा खरंच एकदम आदर्श स्थितीचा प्लॉट. म्हणजे एका शूटिंग पुरतं बोलतोय अशातला भाग नाही, तुम्ही प्रत्यक्ष येऊन सुद्धा इथं प्लॉट बघू शकता. अशा पद्धतीचा प्लॉट आहे. 1 चमचा वॉटर सोल्युबल न वापरता सुद्धा अशा पद्धतीची केळी. आणि पाठीमागं जरी तुम्ही सरळ बघितलं तरी एक समान सगळे घड, एक समान बुडका, एक समान बुंदा, एक समान झाडाची वाढ, घडांची जी क्वालिटी किंवा वाद्यातला अंतर, फाण्यांची संख्या, हे सगळे युनिफॉर्म आहेत. म्हणजे एक आपण काय म्हणू एकदम परफेक्ट ज्याला म्हणू तो परफेक्ट घड, परफेक्ट बाग हे वाघ बंधूंनी इथे केलेले. आणि त्यासोबतच साहेबांचं नाव काय? अतुल भास्कर वाघ. अतुल भास्कर वाघ हे कायम म्हणजे ह्या सगळ्या नियोजनामध्ये ऑनलाईन माझ्याशी कनेक्टेड होते आणि त्यानुसार इम्प्लिमेंटेशन करायला योगेश, ह्या दोघांनी चांगल्या पद्धतीने इथं बाग आणली. आणि खरंच मी बनानाच्या माध्यमातून मनपूर्वक खरंच धन्यवाद पण मानतो की आज विदर्भातल्या ठिकाणी असा एकदम चांगल्या स्टँडर्ड क्वालिटीचा प्लॉट तुम्ही आज लोकांपर्यंत दाखवताय किंवा उभा करून दाखवलं, किंवा एक कुठेतरी तुम्ही मार्गदर्शक ठरताय. इथून पुढचे जे काही शेतकरी आहेत ते तुमच्याकडे बघून की बाबा हे व्यवस्थापन असं करावं लागेल, यानुसार आता अशी बाग आपल्याला बघता येईल अशा पद्धतीचा हा प्लॉट. तर आतापर्यंत एक साधारणतः खताचा, काही रोपांचा, काही मशागतीचा, काही मजूर लागला असेल, एक अंदाजे किती रुपयापर्यंत इथं खर्च आला? जनरली 1.25 लाखापर्यंत खर्च येते टोटल. काय करावं तर सर्व जे केलं आपण ते सर्व 1.25 लाख रुपयापर्यंतचा इथला खर्च आहे. आणि मी जास्त मोठं काय बोलत नाही, पण आजच्या घडीला जर हा प्लॉट बघितला आणि चांगल्या पद्धतीनं परफेक्ट टायमिंगला जर फुगवला, म्हणजे साधारणतः येणाऱ्या आज 10 महिने पूर्ण होतात. 10 महिने झाले. लागवडीची तारीख किती? 8 जुलै. 8 जुलै म्हणजे आज 10 महिने पूर्ण होतात. येणाऱ्या 1.5 महिन्यामध्ये, कारण टेम्परेचर आहे, ज्यावेळेस ऊन असतं किंवा तापमान जास्त असतं त्यावेळेस केळाची फुगवण ही फास्ट होत असते किंवा गतीनं होत असते. त्यामुळे लवकर मॅच्युरिटीला प्लॉट येतो. येणाऱ्या 1.5 महिन्यात हा प्लॉट हार्वेस्टिंग होईल अशा पद्धतीचा हा प्लॉट. आणि सगळ्यात एक व्यवस्थापनाचा हा जो भाग आहे तर त्यामध्ये 10 महिन्या साधारणतः 11 महिन्यापर्यंत हार्वेस्टिंग होईल. बरोबर ना? 11 किंवा जास्तीत 11.5. 12 आधीच करतो. पूर्ण 11 महिने किंवा 11.5 महिन्यापर्यंत इथला प्लॉट हार्वेस्टिंग होईल. आणि मोठं आणि खोटं हे तर अजिबात ऍग्रिकल्चर मध्ये किंवा शेती क्षेत्रात बोलून चालत नाही. आणि मी पण जवळजवळ मिनिममच उत्पादन सांगितलं आणि मिनिमम जरी वजन सांगितलं तरी पण आजच्या घडीचा हा जर घड बघितला तर चांगला फुगला तर 35-40 किलोची रास सुद्धा कव्हर करेल फुगवण केल्यानंतर. पण कमीत कमी किंवा सरासरी 30 किलोने जरी इथला ऍव्हरेज पकडलं तर आज मी म्हणतो 1400 पकडू, वरचे 60 गेले, कडे कोपऱ्याला कुठेतरी ही झालं असेल तर 1400 तरी रोपं असतील. तर एक साधारणतः 40 टन 35 ते 40 टनाचं ऍव्हरेज इथं बसायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही अशा पद्धतीचा हा प्लॉट. आणि सगळ्यात महत्वाचा विषय मिनिमम दर हे कधी हायएस्ट राहतील, काय गोल्डन दर पण होते आतापर्यंत, पण मिनिमम सांगतो तुम्हाला 10 रुपयाच्या हिशोबाप्रमाणे जरी आपण ह्याचं कॅल्क्युलेशन केलं तर एक 4 लाख रुपयापर्यंत उत्पन्न खर्च वजा जाता 3 ते 3.5 लाख रुपये इथं राहायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आणि कालावधी किती आहे? फक्त 11 महिने. तर हे जर तुमच्याकडे केळीचं क्षेत्र किंवा आपल्याकडे ऊसाचं क्षेत्र असेल तर त्यापैकी 10 एकर क्षेत्र असेल तर 1-2 एकर तरी केळीची लागवड तुम्ही आपला घर प्रपंच किंवा आपला जो घरगाडा आहे हे चालवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. आज आता
तुम्ही कंदाची लागवड करत होता आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटला आतापर्यंत? आता जर आपण कंदाला मेहनत घेतो तर कंदाची रास 22 पर्यंत फरक 22 आपल्या शेतामध्ये. तर आम्ही आता हे बघून जर जे मेहनत केली, थोडा खर्च वाढला पण हे वाटलं की हे बेस्ट आहे कंदापेक्षा. कारण की फणे जास्त, वजनात पण फरक पडणार आणि मेहनत क्वालिटी म्हणजे बेकार टेन्शन राहत नाही. एक्सपोर्टच्या हिशोबाने आता इकडे एक्सपोर्ट वाले येतात का नाही माहित नाही, पण तरी पण आजच्या घडीला हा माल एक्सपोर्ट क्वालिटीचाच तयार होतो. म्हणजे एक्सपोर्ट क्वालिटीचा माल तयार करायचा म्हणजे एक खूप मोठं रॉकेट सायन्स आहे अशातला अजिबात भाग नाही. फक्त सुरुवातीपासून म्हणजे बरेच शेतकऱ्यांचं काय होतं, घड पडल्यानंतर मग आता कसं एक्सपोर्ट करायचं आणि मग त्याला काय क्वालिटी येईल आणि कशी येईल असं नाही. केळीच्या रोप लावल्यापासून पहिल्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंतच्या कष्टाचं फळ म्हणजे फक्त आमची रोपं आहेत किंवा आम्ही मार्गदर्शन केलंय, आम्ही व्यवस्थापन केलंय, ह्याचं पूर्ण श्रेय हे आमचं नाही. ह्या सोबत ह्या शेतकऱ्यांचे कष्ट तितकेच महत्वाचे आहेत आणि वेळच्या वेळेचं व्यवस्थापन महत्वाचं. म्हणजे मला वाटत नाही की कधी त्यात विलंब झाला नाही. कॉन्टॅक्ट करायचा नाही ह्यातून म्हणजे मला पण जाणवतं की बाबा तुम्ही कधी असा विलंब झाला, आज सांगितलं बाबा 2 ते 3 दिवसात कव्हर झाली, अशा बऱ्याच गोष्टी. तर ह्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये मी एक सांगेन, जे शेतकरी किंवा जे वाघ बंधू आहेत, हे योगेश वाघ, अतुल वाघ यांच्यासारखं जे व्यवस्थापन करतील त्यांना 35-40 किलोची रास आणि क्वालिटीची रास ही बघायला 100% मिळेल. म्हणजे हे व्यवस्थापन आहे ते फक्त नुसत्या रोपांवरती किंवा नुसत्या खतांवरती किंवा नुसत्या हवामानावरती आणि नुसत्या शेतकऱ्याच्या कष्टावरती, ह्या 4 गोष्टीवरती, ह्या 4 पैकी एक जरी कमी झालं तरी सगळं गडबड होऊन जाते. म्हणजे ह्यांनी किती बी कष्ट केले, किती राबले आणि जर ते वाहनच चुकला असेल किंवा रोपांची निवड चुकली तर तिथं सगळे कोलॅप्स होऊन जाईल. किंवा सगळं भारी केलंय आणि वातावरणाची साथ नाही मिळाली, माझ्या मते कुठलाच नैसर्गिक संकट आलं नव्हतं. सुरुवाती पाऊस दिवशी आलं होतं, हवा खूप जोरात होती पण पडली नाही. पानं आणि ऍक्च्युअली तुम्ही आडोसा पण केलेला आहे बऱ्यापैकी, इकडचा आडोसा आहे आणि इकडून वाऱ्याची दिशा. आणि ज्या शेतकऱ्यांना अशी भीती वाटते ना, तर सरळ सरळ मी काय म्हणतो, एक 200-100 रोपं कमी बसते, त्याला प्रोटेक्शन तुम्ही हत्ती घास काय म्हणतो तुम्ही, हत्ती घास किंवा उंच घास जो असतो तर त्याचं प्रोटेक्शन करायला काय अडचण नाही. कारण निसर्गाच्या विरोधात नाही तर त्याच्या सोबत जाऊन ह्या सगळ्या जर गोष्टी केल्या तर ऑटोमॅटिक कुठल्याच पद्धतीच्या अडचणी नाही. आज इतका सुंदर असा प्लॉट आहे की एक समान सगळं युनिफॉर्म साईज सगळी इथं बघायला मिळते. तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये आतापर्यंत मजुराची तुम्हाला काय अडचण वाटली का? म्हणजे केळी पिकामध्ये मजुराचा वापर जास्त होतो असं वाटतं? एवढं असं काही नाही आहे. जनरल जो आपण लागतो कपास लागतो त्यापेक्षा कमीच लागतो मजुराला. म्हणजे मजुराकडून पण एवढं काही त्रास नाही पिकाला, म्हणजे ही पीक जास्त त्रासदायक नाही. मजुराचं म्हणता येईल की कपाशीपेक्षा हे परवडते, केळी परवडते, मजुराचं टेन्शन जरा कमीच आहे याच्यामध्ये. मग आता एक साधं कॅल्क्युलेशन तुम्ही सांगा तुमच्या हिशोबाने, हे जे क्षेत्र आहे टोटल ह्याच्यात जर आज कपास असती तर ह्याचं उत्पन्न काय राहिलं असतं? 8 क्विंटल कपास झाला असता त्याच्यात आणि 8 क्विंटल. मग त्याचं कमीत कमी दराने पैसे किती झाले? 64,000 त्यातला 30,000 खर्च. आणि त्याला दिवस किती? दिवस तरी 4 महिने किती? 5-6 महिने 6 महिने समजा. त्यातला अर्धा भाग समजा केळीच्या दिवसातला समजा निम्मा भाग तरी 6 महिने तरी पूर्ण सगळं रान तयार करावं. तर पारंपरिक पिकांना कुठंतरी कल देऊ किंवा आपण जे 30 पिकं करतोय, जर आपल्याला शेतकऱ्याला मोठं व्हायचं असेल तर थोडंसं कुठंतरी आता म्हणजे काय म्हणू आपण, पारंपरिक पिकापेक्षा कुठंतरी नवीन आधुनिक करणं गरजेचं आहे आता या हिशोबाने. आता बऱ्याच वेळेस काय होतं, पूर्वापार आमच्याकडे फक्त कपासच होते किंवा पूर्वापार आम्ही हेच करतोय असं जर करत राहील तर तिथं कुठंतरी आर्थिक उन्नती, आर्थिक प्रगती किंवा आपला घरगाडा, घर प्रपंच आणि पुढचा जो उत्कर्ष आहे शेतकऱ्याचा तो व्हायला अडचणी. त्यासाठी वेळेनुसार बदलणं हे आवश्यक आहे. आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांना हे दोघं भाऊ ह्या पद्धतीचं व्यवस्थापन ही घड बघता चांगला एक केळीचं मार्गदर्शक प्लॉट हा इथं उभा आहे. ज्या पण शेतकऱ्यांना आता हा जर प्लॉट बघायला यायचं म्हणलं तर टोटली हा प्लॉट आता बरोबर कुठे येतोय आणि आजूबाजूच्या जवळचे जे काय केळीचं क्षेत्र किंवा जे लागवड त्यांना जर बघायचं असेल तर कुठले कुठले गाव आहेत तुमच्या आजूबाजू? आता आमच्या जवळ भरताना काकणवाडा, वडगावान, दानापूर, हिवरखेड, अकोट, अळगाव, तळेगाव, 50 किलोमीटर, 100 सोंदोळा,
या एरियातले शेतकरी बघायला येऊ शकतात. दानापूर आहेत ना, आज येऊन गेले वाटल्यास काही. हो, ह्या सगळ्या नियोजनामध्ये जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्ष बघत नाही ना, नाही तर काय होतं, आपल्या कानामध्ये आणि डोळ्यामध्ये 4 बोटाचा अंतर असतो. तुम्ही जोपर्यंत प्रत्यक्ष बघत नाही तर तोपर्यंत ती गोष्ट तुम्हाला परफेक्टली समजत नाही, किंवा एखादा व्यक्ती तुमच्या अज्ञानाचा गैरफायदा कुठपर्यंत घेऊ शकतो जोपर्यंत तुम्हाला ती माहीत होत. मग त्या अशा जर गोष्टी तुम्ही भविष्यात लागवड करणार तर प्रत्यक्ष बघा. एक नाही 5 ठिकाणी जाऊन बघा. महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्याचं तालुक्याचं नाव तुम्ही युट्यूबवर टाका, तुम्हाला प्रत्यक्ष जाणं शक्य नसलं तरी, आणि जिथं जाणं शक्य आहे तिथं तुम्ही प्रत्यक्ष आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला तिथून त्यांचा कॉन्टॅक्ट दिला जाईल. ती प्रत्यक्ष बाग बघा. जोपर्यंत तुम्ही स्वतः डोळ्यांनी बघत नाही तोपर्यंत रोपांची निवड असेल, व्यवस्थापन असेल किंवा लागवडीचा जो अनुभव आहे तो करू नये, ह्या मताचा मी. नाही तर बऱ्याच वेळेस काय होतं, मग ते सुरुवातीला लावली होती, त्याला काही व्यवस्थापन झालं नाही, मग तो पीक परत लावतच नाही, केळीवरती नाराज होऊन असं बी होतं, आणि अनुभव आला म्हणून सोडून देत. मग असं जर आपण अनुभव घेत राहिलं तर असं अख्खं आयुष्य संपून जाईल. म्हणून 10 ठिकाणचे 10 अनुभव हे एका ठिकाणी वापरले गेलेले असतात. त्याचा हा परिपाक आहे. आणि ह्या सगळ्या नियोजनात मी मनापासून धन्यवाद देईन की तुमचे जे कष्ट आहेत, आणि खरं तर हे कष्टाशिवाय होत नाही. कष्ट मना, वेळच्या वेळेस सगळं व्यवस्थापन करणं हा एक आदर्श स्थितीचा प्लॉट. आता एक शेवटचा प्रश्न, एक 100 पैकी किती मार्क तुम्ही ह्या आमच्या रोपाला, बनाना हाऊसला आणि ह्या व्यवस्थापनाला द्या? 55% आणि का देताय? पण म्हणजे शूटिंग काढतोय म्हणून नाही, शूटिंग काढतो म्हणून जनरली जे बघितलं आपण आतापर्यंत त्या हिशोबाने सांगतो. 100 देऊ शकत, 100 इच्छा नाही, 55 देऊ शकतो. 55. आणि का देताय? म्हणजे त्यातला बदल तुम्ही पहिल्यातला आणि ह्यातला बदल, ज्या व्हरायटी बघितल्या पहिले, ज्या रोपाच्या नाव नको आपल्या नाही, कंपनी नाव घेत नाही, जे बघितलंय त्यापेक्षा जरा वेगळं वाटतं. वेगळं वातावरण, फण्या, लांबाई, गॅप, हे जे जरा क्वालिटी म्हणजे जरासं वेगळं आहे जरा. तर हे काय असं नाही की बाबा फक्त आमचीच भारीत रोपं, असं पण नाही. पण जे तुम्ही जोपर्यंत प्रत्यक्ष बघणार, एक प्रत्येकाची एक वेगळी शैली असते, किंवा प्रत्येक माणूस हा वेगवेगळा, म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती तशा प्रकारचा आहे. तर ह्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये आज विदर्भातील अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यामधील हिंगणी बुद्रुक या गावचे वाघबंधू योगेश आणि अतुल, तर ह्या दोघांच्या केळी बागेमधून मी इथंच थांबतो. आणि नवीन ठिकाणी, नवीन शेतकऱ्यासोबत, नवीन केळीच्या घडासोबत यानंतर पण आपण भेटणारच आहे. तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद.